एक्सपिरियन्स कसा वाटला? एकदम छान. मला तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले ते तुम्हाला विचारायचे उमाकांत सर. प्रश्नोत्तराचा तास होणार आहे. अर्थात, कारण जसं ज्ञानदा विविध मान्यवरांना तज्ज्ञांना प्रश्न विचारते ॲज अ अँकर म्हणून, तसं मी आज उमाकांत सरांची आज मुलाखत घेतोय, ती पण लाईव्हली आणि इको फ्रेंडली. ओके. तर माझा पहिला प्रश्न आहे की उमाकांत सर, आपण जे पुस्तक लिहिले देवराई, त्याबद्दल जरा थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. तो विषय तुमच्या डोक्यात कसा आला? नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा उमाकांत चव्हाण सरांचं स्वागत. उमाकांत सर, आपण आमच्या चॅनलवरती आलात, खूप छान वाटलं. गेले कित्येक वर्ष मी आपली वेळ मागत होतो, पण आज सुद्धा आम्हाला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या चॅनलतर्फे मी आपला आभारी आहे. तर आजचा पहिला दिवस, नवीन वर्षाचा, मराठी वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा, आणि आपण खऱ्या अर्थानं निसर्गामध्ये येऊन आपण निसर्गाची निगा राखण्याची आपण जी शपथ घेतो आहे आणि आपण जो गुढी उभारतो एक प्रकारची, त्या अनुषंगानं मला खूप छान वाटतं आहे. आम्ही सावंतवाडीवरून आम्ही साधारणतः 5 किलोमीटर चालत आम्ही वरती आलेलो आहे. शिवारबा नावाचं एक मंदिर आहे इथं, तिथं आम्ही आता दर्शन घेऊन आम्ही घरून आणलेलं आम्ही जेवणाचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे. आणि आता वामकुक्षीनंतर उमाकांत चव्हाण सर आपल्यासाठी हजर आहेत आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. तर माझा पहिला प्रश्न, आपण जे वेगवेगळी पुस्तकं लिहिली त्यातलं माझं सर्वात आवडतं पुस्तक म्हणजे देवराई. तर देवराईचा विषय हा आपल्या डोक्यामध्ये कसा आला, आणि नेमकं तुम्हाला त्या पुस्तकाद्वारे तुम्हाला येणाऱ्या नवीन पिढीला किंवा जे अज्ञात लोक आहेत त्यांना तुम्हाला नेमका संदेश काय द्यायचा आहे? ॲक्च्युली देवराई या संदर्भात बोलायचं म्हणलं तर बोलण्यासारखं खूप आहे, कारण की त्याच्यावर खूपसं लिखाण झालं आहे, काही डॉक्युमेंटरीज झाल्यात, प्रेझेंटेशन्स झाल्यात त्याच्यावर. परंतु देवराईचं मूळ स्वरूप सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस मी पर्यावरणासाठी काम करत होतो त्यावेळेस मला माझ्या गुरूंनी एक छोटासा सब्जेक्ट दिला. डॉक्टर बाचुका सर म्हणले, उमाकांत एक सब्जेक्ट आहे देवराई नावाचा, तर त्या सब्जेक्टवर तू काम कर, तुला फिरायची आवड आहे, अनायसे तू फिरतोस भरपूर, तर तू जशी फोटोग्राफी करतोस तसं तुला त्याच्यातली बरीच बायोडायव्हर्सिटी तुला एकाच ठिकाणी मिळून जाईल. मला देखील तो जॅकपॉट लागला. हे साल होतं साधारणतः 2008च्या सुमारास. डॉक्टर बाचुका सर बोलले की देवराई तुला वेगवेगळी जैवविविधता एकाच ठिकाणी पाहायला मिळेल, तर नक्की जा तिथं, थोडी नोट डाऊन कर, तुला काय काय तिथं पाहायला मिळतंय. फर्स्ट टाईम देवराई थोडक्यात बाचुका सरांनी तुम्हाला दिलेली असाइनमेंट. यस असाइनमेंट होती. आणि मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम देवराईत गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं की मला जी फोटोग्राफी करायची ती सगळी फोटोग्राफी एका जागी बसूनच करता येते. इतकं सुंदर देवराईत सगळं पाहायला मिळालं. त्या दरम्यान मग सब्जेक्ट तो थोडासा नवीन होता आणि देवराईबद्दल मी थोडंसं ऐकलं होतं. नाना पाटेकरांचा एक पिक्चर आहे पक पक पकाक नावाचा, ती कन्सेप्ट मला आवडली होती. अच्छा, ते जंगलामध्ये भूत बनून भूत बनून राहतो आणि एक छोटा मुलगा जो त्या कथेचा मुख्य नायक आहे. अगदी. आणि खूप जबरदस्त वाटली ती. कारण काय झालं, जर पूर्वजांना आपल्या मंदिरच बांधायची होती तर त्यांनी ती गावात बांधली असती, गावाच्या बाहेर इतक्या डोंगरात एवढ्या उंचावर घेऊन बांधली नसती. बरोबर आहे. बरोबर. त्यांना मंदिर बांधायचं नव्हतं, तर त्यांना एक कम्युनिटी, एक संस्कृती, एक एकोपा जपायचा होता. आणि तो जपण्यासाठी त्यांनी गावाच्या बाहेर उंच बाजूला एका जंगलामध्ये एक देव बसवला, ज्या देवाला वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली गेली. मग शिवारबा आहे, किंवा भूतोबा, म्हसोबा, भैरोबा, थळोबा, किंवा मग वाघजाई, घाटजाई, जन्नी माता, जन्नी टेम, अशी वेगवेगळी नावं दिली गेली. वेगवेगळ्या देवता इथं बसल्या गेल्या. वळताई आहे किंवा सातेरी, वाघजाई वगैरे असे. तर ह्या ठिकाणी देव हा नंतर आला. इथं ते कम्युनिटी रिझर्व जे होतं ते प्रथमतः होतं. आणि आपले पूर्वज खूप हुशार होते. दूरदृष्टी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बाबा, त्यांची इतका मॅनेजमेंट जी होती इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी इम्प्लिमेंट केली होती समाजात, की त्यांना माहीत होतं की आपल्याकडचं जे जंगल आहे हळूहळू संपत जाणार, निराश होणार त्याचा, आणि ते आहे तसं प्रोटेक्टेड राहावं. मग हे प्रोटेक्टेड राहावं याकरिता त्यांनी काही प्रमाणात
अशी कम्युनिटी रिझर्व तयार केली, जंगलं तयार केली आणि या जंगलांना त्या काळी लिखित स्वरूपाचे नियम नव्हते. तर त्या काळी त्यांनी काय केलं की अलिखित स्वरूपाचे नियम तयार केले. म्हणजे या जंगलामध्ये एक जो देव आहे तो देव पवित्र आहे आणि त्या जंगलांचा तो राजा आहे, त्या जंगलांचा तो देव आहे. आणि जर त्या जंगलातलं लाकूड तोडलं तुम्ही किंवा त्या जंगलातलं काही जर नासधूस करायचा प्रयत्न केला तर तो देव तुमच्यावर कोपणार आणि मग तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या गावाचा नाश होणार. म्हणजे प्राचीन काळी लोकांच्यावरती जी देवाचे पगडा होता, देव धार्मिकतेचा जो पगडा होता, त्याचा आधार घेऊन पूर्वजांनी अगदी कौशल्याने आणि कुशलतेने त्यांनी हे असे अलिखित नियम तयार करून ही जी वृक्ष संपदा आहे, ही जी औषधी वनस्पती आहेत त्यांचं जतन व्हावं ह्या दृष्टीने त्यांनी अगदीच इवन तुम्ही जर पाहिलं ना तर आज देखील पूर्ण भारतभर ह्या देवराया आहेत. केरळात काऊ किंवा सर्पकाडू म्हणलं जातं, बिहार ओरिसामध्ये सरना म्हणलं जातं, हिमाचल किंवा उत्तराचलमध्ये पर्यंका बाग म्हणलं जातं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जी देवराईची कन्सेप्ट आहे सॅक्रेड ग्रूज म्हणलं जातं ज्यांना, त्या सॅक्रेड ग्रूज आपल्याकडे महाराष्ट्रात आपण त्याला देवराई किंवा देवराहाटी असं म्हणतात. मोस्ट प्रॉब्ली या सगळ्या देवराया आहेत त्या पश्चिम घाटाला खेटून उभ्या आहेत आणि यातल्या सर्वात जास्त देवराया मानल्या म्हणजे तुम्ही जर म्हणायला गेला तर त्या सर्वात जास्त देवराया तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतात. त्याच्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. जवळजवळ फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच साधारणतः 1700च्या आसपास देवराया आहेत. काही देवराया जवळजवळ 800-1000च्या आसपास देवराया तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतात. त्याच्या खालोखाल मग हळूहळू आपल्या पश्चिम घाटाला खेटून जे जिल्हे आहेत या जिल्ह्यात पाहायला मिळतात. साधारणतः पूर्ण महाराष्ट्रात आता नोंद असलेल्या 3,500 ते 4,000च्या आसपास देवरायांची नोंद आहे. तर यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 184 देवराया आहेत. खूप सुंदर देवराया आहेत. काही देवराया स्थानिकांनी प्रोटेक्टेड ठेवल्या, काही वन खात्याकडे आहेत, काही सामाजिक वनीकरणाकडे आहेत किंवा काही महसूल खात्याकडे आहेत. तर अशा पद्धतीने देवराई प्रोटेक्टेड राहिल्या. या देवराईत जी बायोडायव्हर्सिटी आहे ती प्रोटेक्टेड राहिली कारण इथले अलिखित नियम जे होते त्यामध्ये या देवराईतलं वाळकं लाकूडसुद्धा तुम्ही घरी न्यायचं नाही इथपर्यंत त्यांचं कडक नियम होते. पूर्वीच्या काळी नियम कायदे कानून मानले जायचे नाहीत. मग लोक दोनच गोष्टीला घाबरायचे, एक तर देव किंवा भूत. मग भूताला घाबरायचे म्हणून त्याला भूतोबा आणि देवाला घाबरायचे म्हणून त्याला देवोबा किंवा देवाचं नाव असं ठेवलं गेलं आणि जेणेकरून ते सगळं नैसर्गिक जंगल प्रोटेक्टेड ठेवलं गेलं. अशी ही कन्सेप्ट आहे. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टची ज्यावेळेस ओळख झाली, तोंड ओळख झाली 2008 साली. त्याच्यानंतर 2009, 10, 11च्या दरम्यान आम्ही त्याच्यावर काम केलं. खूप चांगल्या पद्धतीने काम झालं आणि त्याचा एक डेटाबेस तयार झाला कोल्हापुरातल्या देवराईंचा. आणि त्याच्यानंतर 2012ला पुस्तक प्रकाशित झालं अथर्व प्रकाशनकडून आणि त्या पुस्तकासाठी बऱ्याच लोकांनी इवन फॉरेस्ट खात्यांनी सुद्धा खूप मला मदत केली आणि माझे मित्र जे होते त्या मित्रांनी सुद्धा खूप मदत केली. स्पेशली निलेश आहेत, निलेश पाटील वगैरे, की ज्यांनी मला ह्या देवराया कशा फिरायच्या किंवा या देवराईंपर्यंत गेल्यानंतर तिथल्या देवराईची माहिती माझ्यासोबत रात्री तर अपरात्री बाहेर जंगलात कुठलीही भीती न बाळगता, खाणं पिणं नाही काही नाही अशा कंडिशनला मी फिरलो. खूप मजा आली. खूप देवराया सापडल्या नवीन आणि त्या देवराईंचा डेटाबेस तयार झाला. अप्रतिम, अत्यंत सुंदर माहिती दिली तुम्ही आणि खरोखर तुमचं आणि बासुकर साहेबांचं खरोखर आभार मानले पाहिजेत. कारण हा जो वाचनाचा ठेवा आहे, मी तुम्हाला मगाशीच आपण येताना आता मी तुम्हाला बोललो की तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान लिखित स्वरूपात कुठंतरी प्रिझर्व राहणं गरजेचं आहे. कारण आपल्या पश्चात आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला या सर्वांचं ज्ञात असणं आणि त्याचं संवर्धन होणं, वृद्धिंगत त्यामध्ये होणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी निश्चितच तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. मग सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मी गेले तुम्हाला एक 8 ते 10 वर्षापासून ओळखतो. त्या 8-10 वर्षामध्ये मी तुमचं ऑब्झर्वेशन करतो. मला अत्यंत आश्चर्य वाटतं की तुम्ही खरोखर अवली आहात. तुम्ही एखादा माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये पारंगत असणं हे अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक बाब आहे. पण तुमच्याकडे जर पाहिलं तर तुम्ही फुलपाखरांचा अभ्यास करता, त्यानंतर त्याच्यावरती आधारित असणाऱ्या साखळीमधल्या साप असतील, बेडूक असतील, त्यानंतर कोशामध्ये कीटक असतील ज्याची फुलपाखरं होतात, त्यानंतर प्रत्येक प्राणी त्याच्याबद्दलचं अगदी अवाढव्य तुमचं वाचन आहे, लिखाण आहे, फोटोग्राफी आहे. त्यानंतर तुम्ही अत्यंत सुंदर तुम्ही लिहिता, तुम्ही अत्यंत सुंदर फोटोग्राफी करता. तुमच्या बऱ्याचशा फोटोंना अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. तर तुम्हाला बेसिकली तुम्ही बँकर आहात, मला वाटतं हे सर्वांना ज्ञात आहेच. आणि बँकर असताना टार्गेटचं टेन्शन असताना तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही
कसं मॅनेज करता? म्हणजे त्याबद्दल प्लीज, म्हणजे माझ्यासारखे बरेचसे लोक आहेत जे आपल्या छंद हे मनामध्ये ठेवून म्हणजे त्याचं दमन करत असतात. त्याच्याऐवजी तुम्ही काय सल्ला द्याल अशा लोकांना की म्हणजे तुम्ही वेळ कसा द्यावा, वेळ कसा काढावा? अच्छा, कॉर्पोरेट लाईफमधले लोक. हां, ओके. मित्रांनो, काय होतं, आपली जी लाईफ आहे ही कॉर्पोरेट लाईफ आहे आणि तुम्ही बघता कॉर्पोरेट लाईफमध्ये सध्या प्रेशर, टार्गेट्स तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे की काय कंडिशन होते सगळ्यांचीच. तर याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कसं जगायचं. ठीक आहे, म्हणजे जे खूप मोठे व्यक्ती. नाही, माझा प्रश्न हा मुद्दा असं का विचारतो की मी तेच सांगतोय, तुम्ही सलग 3-4 दिवस तुम्ही टू व्हीलरवरती फिरता, 3-3, 4-4 दिवस तुम्ही बदामी, हम्पी, कर्नाटकचे सगळे समुद्रकिनारे, सगळ्या गुहा, त्यानंतर डोंगर, सगळे देवराया, सगळ्या तुम्ही बऱ्याचशा म्हणजे छोट्याशा विषयानंतर पुन्हा एकदा उमाकांत सरांचं स्वागत आहे. ते अतिशय उत्कृष्टरित्या आपलं मार्गदर्शन करतायत. मी त्यांना प्रश्न असा विचारला होता की तुम्हाला एक बँकर असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळ कसा मिळतो? जनरली संसारिक माणूस हा वेगवेगळ्या जबाबदारीतनं जात असतो, अगदी सामान्य माणूस कुणी पण असेल. पण उमाकांत सर त्याला अपवत नाही आहेत. त्यांचं पण स्वतःचं कुटुंब आहे, ते कुटुंबाला पण वेळ देतात, त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाला, नोकरीला वेळ देतात आणि त्याहीपेक्षा जास्त ते स्वतःच्या छंदाला जास्त वेळ देतात. सर, कसं आहे, मुख्यतः तुम्ही जर पाहिलं ना तर हे ज्याचं त्याचा नेचर आहे. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ कसा स्पेंड करणार आहे आणि तुम्ही तुमच्या छंदाला, तुमच्या आवडीनिवडीला तुम्ही कसा वेळ देता किंवा तुम्ही कसं जगता हे तुमच्या हातात असतं. तुम्ही काय केलं आहे माहिती आहे का, म्हणजे युजली बऱ्याच लोकांनी काय केलं आहे, तुम्ही कसं जगायचं हे तुम्ही तुमच्या सिनियर मॅनेजमेंट किंवा तुमच्या अर्निंग सोर्सच्या हातात तुम्ही तुमचं लाईफ दिलं आहे. अगदी बरोबर आहे की माझं असं मत आहे की तुमचा जो अर्निंग सोर्स आहे, व्हॉट एव्हर, मग तुम्ही तुमचा बिझनेस असू दे, तुमची शेती असू दे, तुमचा जॉब असू दे, व्यवसाय असू दे, काही तुम्ही ज्या पद्धतीनं जसे कमवता ना तसं तुम्ही जगण्याची स्टाईल ठरवत आहे. तर मला असं नाही वाटत, म्हणजे मला हे चुकीचं वाटतं की तुम्ही तुमच्या अर्निंग सोर्सच्या हातात तुमची लाईफ दिलेली आहे आणि मला जसा अर्निंग सोर्स येतो तसा मी जगणार, म्हणजे माझी लाईफस्टाईल माझा अर्निंग सोर्स ठरवणार. दॅट इज रॉंग. कारण काय होतं, तुमच्या जगण्याचा आस्वाद आहे किंवा तुमचं जगणं तुमच्या अर्निंग सोर्सच्या हातात न देता तुमच्या जगण्यामध्ये तुमचा अर्निंग सोर्स तुम्ही जर फिट केला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जगता. अच्छा, म्हणजे इट इज ऑल अबाउट द प्रायोरिटीज. हाऊ यू आर गोइंग टू प्रायोरिटीज तुमच्या कशा देता, कशा ठरवता हे गरजेचं आहे. म्हणजे खूप मोठे तत्वज्ञ आहेत किंवा खूप वेगवेगळे मोठे संत वगैरे अशा लोकांनी सांगून ठेवलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आय थिंक सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य आहे ते. तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय, तर तुम्ही कसं जगायचं, तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशी जगायची, तुम्ही कसं राहायचं, कसं खायचं, कसं व्यवहार करायचा किंवा कसं बिहेवियर ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं. आचार विचार तुमचे तुम्ही ठरवता, दुसरं कोण येऊन नाही ठरवत. बरोबर. तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या आत्म्यावर, तुमच्या विचारांवर तुमचं कंट्रोल असतं, दुसऱ्या कोणाच नसतं. ते तुम्ही ठरवायचं तुमची लाईफ कशी जगायची. दुसरी गोष्ट काय असतं, समाजात आपण बऱ्याच वेळा असं करतो की मला वेळ नाही मिळत, हे मला जमेल का, नाही हे मी नाही करू शकत यार, मी कसं करू. तर असं नाही ठरवायचं. तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं त्या गोष्टीकडं पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आजकाल पॉझिटिव्ह शब्द खूप डेंजर झाला आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवायचा. तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहायला शिकला तर तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीनं जगू शकता तुमची लाईफस्टाईल. दुसरी गोष्ट, प्रायोरिटीज. जशा मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवायचे असतात की तुम्हाला कुठली गोष्ट महत्त्वाची आहे. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की मी पैसा कमवतो, माझं घर चालतं, माझं कुटुंब चालतं, माझं कुटुंब चालण्यासाठी जो पैसा लागतो आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त मिळतो तर मी सेव्हिंग करणार, त्याच्यापेक्षा कमी मिळायला लागला तर मी जास्त मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा माझ्या जगण्याची लाईफस्टाईलमध्ये मी चेंज करणार आणि थोडंसं एक्सपेन्सेस कमी करणार. कारण माझं कुटुंब ह्या एवढ्या रुपयात चालतं तर मी एवढ्या रुपयाच्या हिशोबानं माझी लाईफस्टाईल ठेवली पाहिजे, असं सगळ्यांचं मत असतं. पण ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, लाईफस्टाईल तुम्ही थोडीफार त्याच्यात ॲडजस्ट करा. मी म्हणजे त्याला नाही म्हणत नाही, पण सिच्युएशन अशी आहे की तुमच्या प्रायोरिटीज पण तुम्ही ठरवा की तुम्हाला काय कुठल्या पद्धतीनं जगायचं आहे. तुम्हाला असं वाटतं की नाही, मी जर माझ्या अर्निंग सोर्सचा वेळ जर मी माझ्या छंदाला दिला
तर मग माझं इन्कम कमी होईल आणि मग माझं फायनान्शियल लॉस होईल. गरजा आपण वाढवून ठेवल्यात सर. खरं आहे, अगदी खरं आहे. गरजा म्हणजे मला एक बेसिक फोन आहे, जो फोन एक 10-15 हजार रुपयेपर्यंत मिळतो. हा फोन 20,000ला मिळतो. हाच फोन 50,000ला मिळतो. हाच फोन 1 लाखाला मिळतो. हाच फोन 1.5 लाख 2 लाखापर्यंत मिळतो. त्याच्यापेक्षा पण महाग असतील, आय डोंट नो, मला माहीत नाही आहे, पण 1.5 लाखापर्यंत किमती माहीत आहेत मला फोनच्या. तर ही गरज आहे, त्याला तुम्ही ॲम्युनिटीज करून ठेवलं आहे. गरज आणि ॲम्युनिटीज याचा फरक ज्या दिवशी तुम्हाला कळणार ना, त्या दिवशी तुम्ही ते लाईफस्टाईल थोडंसं चेंज करू शकता. आणि बॉस मला एक वाटतं, म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे, जे मी प्रत्येक ट्रेकमध्ये प्रत्येक स्टुडंट्सला किंवा मी जिथं जिथं लेक्चर्सला जातो तिथं प्रत्येक ठिकाणी सांगतो, लाईफ एकदा मिळतो तर भरभरून जगायचं आणि खूप मस्त जगायचं, की मरताना रिग्रेट नाही झालं पाहिजे, बॉस मला हे करायचं होतं रे, माझी ती स्वप्न होती रे. नाही, मी खूप मस्त जगलो आणि खूप एन्जॉय केलं, मनसोक्त जगलो. आणि जाताना समाजाला काहीतरी देऊन जात आहे, की ज्याची त्या समाजाला गरज आहे. माझ्याकडं जे चांगलं होतं ते मी देऊन जातो आहे. मग ते समाजानं घेतलं, कसं घेतात ते समाजावर डिपेंड आहे ना. ज्याच्या मी तुम्हाला बंदूक दिली, तुम्ही ती बंदूक संरक्षणासाठी कोणाच्या वापरायची का खून मारामाऱ्या करायची, हां, ते तुम्ही ठरवायचं. म्हणजे ज्ञान हे आपण म्हणतो ना तलवारी, दुधारी तलवार आहे, तर ती त्याचा योग्य वापर तुम्ही करायचा. अगदी प्रत्येक गोष्ट तशी. समाजाला संशोधकांनी कॉम्प्युटर दिला तर त्या कॉम्प्युटरचा चुकीचा वापर सुद्धा व्हायला लागला. खरं, त्या कॉम्प्युटरचा चांगला वापर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या सेक्टरमध्ये, ठीक आहे. ज्ञान जे मिळतं ते ज्ञान चांगल्या पद्धतीनं वापरलं तर चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करता येतो. वाईट पद्धतीनं वापरलं तर वाईट पद्धतीनं सुद्धा वापरता येतं. मग ते आपण देण्याचं काम करायचं आहे. जे म्हणतो ना, घेणारा जो आहे ना, तो कशा पद्धतीने घेतो ते त्याची लाईफ. अगदी खरं, अगदी खरं. उमाकांत सरांनी नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे की माणसाच्या गरजा, प्रिऑरिटीज. आता तसं पाहायला गेलं तर मी उमाकांत सरांना गेले 10-12 वर्षापासून ओळखतोय. नक्कीच त्यांनी 3-4 लाख रुपये नक्कीच सेव्ह केले असतील, पण त्यांनी त्या 3-4 लाखाची 4 चाकी घेण्याऐवजी त्यांनी ती 3-4 लाख लेन्स, कॅमेरा, ट्रायपॉड आणि ज्या ॲसेसरीज लागतात त्यासाठी खर्च केले. ह्याच्यावरनं त्यांचं म्हणणं हे म्हणजे नुसतं बोलणं नसून हे खरोखर त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेलं कृती आहे. म्हणजे सामान्य माणूस एक घर, एखादा बंगला किंवा छोटंसं घर, एक गाडी आणि बस असा विचार करतो. पण अशी फार दुर्मिळ लोक आहेत जे खरोखर निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करतात आणि खरोखर पुढं कित्येक पिढ्यांना पुरेल असा एक म्हणजे ठेवा ठेवण्यासाठी जे काम करतायत त्यांना खरोखर अगदी मनापासून त्यांना म्हणजे अभिनंदन आणि अभिवादन पण. मग सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की प्रिऑरिटीज म्हणा किंवा तुम्ही आता मगाशी आपण येताना गाडीवरून येताना आपण काही गप्पा मारल्या, त्यामध्ये मला हे पण गोष्ट लक्षात आली की तुम्ही ज्यावेळी लांबच्या प्रवासाला जाता 4-4, 5-5, 6-6, 8-8 दिवस किंवा तुम्ही उभा आडवा समस्त आपला हिंदुस्थान तुम्ही उभा आडवा तुम्ही बऱ्याचदा फिरलेला आहात, ते पण 2 व्हीलरवरती. मग हे सगळं करताना तुम्ही वेळेचं नियोजन, पैशांचं नियोजन, त्यानंतर रिलेशन्समधले जे काय गरजा आहेत त्या सगळ्या हे करून तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळ्या ट्रिप्स आणि हे करताय आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुम्ही लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करताय. तुम्ही कुठे आहात, तिथले म्हणजे सामाजिक तिथलं हे काय आहे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, किंवा लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, डूज अँड डोंट्स ड्युरिंग द ट्रेक, ह्या पद्धतीने तुम्ही जे मार्गदर्शन करताय हे खरोखर खूप परिणामकारक आहे. माझ्यासारखे जे श्रोते आहेत जे तुमच्या यूट्यूबचे चॅनल्स नेहमी पाहतात, अगदी आवडीनं पाहतात, या नक्कीच आम्हाला खूप शिकायला मिळालं की नवख्या माणसानं निसर्गामध्ये जाताना काय काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे हे तुम्ही अगदी सोदाहरण तुम्ही स्पष्ट करताय, त्याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन. सर ॲक्च्युली काय आहे, मला असं वाटतं की आपला देश खूप सुंदर आहे. आपल्या देशाला खूप सुंदर परंपरा आहेत आणि आपल्या देशाची जी विविधता आहे, म्हणजे विविधतेनं नटलेली संस्कृती आहे, कल्चर आहे, आजूबाजूचा हिस्ट्री आहे किंवा जॉग्रॉफिकली आपला देश जो आहे हा खूप सुंदर आहे. आणि मी देशाच्या अजून बाहेर नाही गेलो, पण मला एक गोष्ट माहिती आहे की देशाच्या बाहेरची बरेच ठिकाणं मी टीव्हीच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये खूप मायक्रोवर मी ती पाहिलेत. म्हणजे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन काय असतो माहिती आहे का, चांगलं दिसतंय तेवढंच बघायचं, आजूबाजूचं काही बघायचं नाही. मी तसं नाही बघत, माझ्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतोय. मी जरा वेगळ्या पद्धतीनं बघतोय प्रत्येक गोष्ट. म्हणजे लोकांना येत ना, हे झाड दिसतं तर मला झाड नाही दिसत, त्याच्यावरची मायक्रो बायोडायव्हर्सिटी दिसते की त्या झाडावर किती जीव जगत असते.
आणि ही खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर डीपमध्ये विचार केला तर खूप चांगली गोष्ट आहे ती. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस मी पाहिलं ना त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली, वैयक्तिक माझा स्वतःचा अनुभव, की आपला देश खूपच सुंदर आहे. हॉरिबल हो, म्हणजे अनबिलिव्हेबल, खूप सुंदर, इनक्रेडिबल इंडिया जो म्हणतो ना, खरंच खूप सुंदर आहे आपला देश. आणि आपल्या देशाच्या संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती आहे. आपल्या देशाला सण समारंभ आहेत, तिथले स्थानिक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या खूप सुंदर आहेत. आणि त्या बघण्यात इतकं भारी वाटत ना, म्हणजे मला वाटतं अजून 4-5 जन्म मला याच देशात मिळावेत आणि महाराष्ट्रातच मिळावेत असं. कारण इतकं सुंदरता आहे आपल्या आजूबाजूला बघण्यासारखी. आपण फक्त ती नष्ट करतोय, आपली संस्कृती आपण लयास नेतोय, त्या संस्कृतीचं विकृतीकरण करून. मग सर माझा पुढचा प्रश्न अगदी त्याच धर्तीवरती आहे. तुम्ही एवढं आता गेले कित्येक वर्ष तुम्ही तुमची भ्रमंती चालू आहे, तुम्ही सह्याद्रीच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पश्चिम घाटाचं संवर्धन तुम्ही करत आहात. मधुकर बाचुकर साहेबांचं पण तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन आहे. तुमचं स्वतःचे काही ग्रुप आहेत, काही तुमच्या संस्थेशी निगडीत असे लोक आहेत, तुम्ही सगळे मिळून जे काही तुम्ही काम करताय. तर मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये तुम्हाला काय काय बदल बघायला मिळाले? म्हणजे मानवाचे जे अतिक्रमण आहे निसर्गावरती म्हणा, मग पाण्याचे टाकं असतील किल्ल्यावरची, किंवा बुर्ज असतील, किंवा त्यानंतर बाकी ज्या देवराईमधल्या ज्या ठिकाणं आहेत, किंवा तिथं होणारी वृक्षतोड म्हणा, किंवा आता कायद्यानुसार प्रत्येक झाड तोडायला पण कायद्याने परमिशन दिली. म्हणजे हे कितपत योग्य आहे? तुम्हाला असं काय वाटतं की मानवनिर्मित जे कायदे आहेत या कायद्यामध्ये कुठल्या प्रकारचे रिपेअर्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून ही वृक्षसंपदा, ही बायोडायव्हर्सिटी, हे जैवविविधता ही टिकून राहील? सर कसं आहे, कायद्यानुसार काय करायचं एवढं मी कायदेतज्ञ नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मी बोलण्याचा मला तेवढा अधिकार नाही आहे. पण एन्व्हायरमेंट, मी माझा प्रश्न थोडा अल्टर करतो, सॉरी टू इंटरप्ट यू. तुम्ही अनिल कपूरचा पिक्चर पाहिला असेल नायक, एका दिवसाचा मुख्यमंत्री, तसं जर मी तुम्हाला एका दिवसाचा वनमंत्री केला तर तुम्ही काय काय चेंजेस कराल? नक्कीच योग्य प्रश्न. हॉरिबल आहे ऍक्च्युली, असं नाही होतं वनमंत्री. तुम्ही मला अगदी काय म्हणतो त्याला, काय काय प्रकारचे तुम्ही नियम तुम्ही नवीन? मी वनमंत्र्यांच्या जागी जाऊन काम नाही करू शकत आता. इमिजिएटली जाऊन तिथंच काम करायचं प्रॅक्टिकली सोपं नाही सर. खूप मोठी गोष्ट आहे, प्रोसेस खूप मोठी आहे. त्यांना काही कायदे नियम असतात, त्यांचे काही प्रोटोकॉल्स असतात, जे प्रोटोकॉल्स त्यांना फॉलो करावं लागतात. सगळ्या गोष्टीत सगळं चांगलं, म्हणजे म्हणतो ना, सगळ्याच बाजूंनी चमचमीत चांगलं, कमी खाणारी जास्त दूध देणारी असं नाही होत. प्रत्येक ठिकाणी जिथं काही फायदे तिथं तोटेसुद्धा आहेत. आणि काही ठिकाणी तुम्हाला स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागते, काही ठिकाणी तुम्हाला थोडंफार इग्नोरन्स करावं लागतं. ऑप्शन नाही, ते त्यांची पोस्ट आहे, त्यांच्या ठिकाणी ते कसे त्यांच्याच सद्विवेक बुद्धीनं ते काय डिसिजन घेतात ते त्यांचा प्रश्न आहे. पण हां, काही गोष्टी अशा आहेत की जे मला वाटतात की इम्प्लिमेंट व्हाव्यात, ज्या गोष्टींमध्ये बदल व्हावेत, ती गोष्ट मी निश्चितच तुम्हाला सांगू शकतो की एकतर आपल्या वनांचे कायदे जे आहेत, हे कायदे आपले जे आहेत ते स्ट्रिक्ट आहेतच, पण त्याच्यात अजून खूप बदल केले पाहिजेत, वन खात्याचे कायदे. दुसरी गोष्ट, मला एक गोष्ट खूप मनापासून जाणवते, उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तुम्ही फॉरेस्ट खात्यात आहे, तुम्ही RF आहे, आणि तुम्हाला हे जंगल प्रोटेक्ट करायला सांगितलं आहे. इथं देवस्थान आहे, आपण देवस्थानला आलो आहे, या देवस्थानाची जत्रा असणार, या देवस्थानाचं सण समारंभ असणार, उत्सव असणार, इथं लोक येणार, चुली मांडणार इथं, आणि इथं जेवण वगैरे करणार. तुम्ही काय करणार? प्रोटेक्ट करायचं का त्यांचा सण चालू ठेवायचं? तुम्हाला काय वाटतं? अवघड प्रश्न आहे खरं. प्रश्न अवघड आहे. मग हे सांगतोय, प्रत्येक जणाची तिथल्या कंडिशन, लिमिटेशन्स असतात. परंतु माझं असं मत आहे, प्रत्येक गोष्ट ढकलतो का माणूस? म्हणजे आपण का ढकलायचं? हे जंगल जपायचं हे वन खात्याचं काम आहे. ते रस्ते बनवायचे, ते रस्ते विकास मंत्री आहेत ना, त्यांचं काम आहे. अरे बॉस, आपलं स्वतःचं काहीतरी कर्तव्य आहे का नाही? माझ्या दारात रस्ता आहे, तो मी उकरणार नाही आहे. गव्हर्नमेंटनं तो केला आहे, खराब केला आहे, किती वाळू किती खडी वापरल्या, दॅट डझंट मॅटर, तो वेगळा पार्ट आहे. माझ्या दारातला रस्ता आहे, तो स्वच्छ ठेवणे आणि तो रस्ता न उकरणे हे माझं काम आहे. खरे. प्रत्येकानं जर आपापल्या दारातला रस्ता न उकरता स्वच्छ ठेवला ना, तर पूर्ण भारतभरातले रस्ते क्लीन होतील. लक्षात आलं का? खरे. म्हणजे प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी ओळखली, एक्झॅक्टली स्वतःची जबाबदारी स्वतः ओळखली पाहिजे. मी जर म्हणलो ना, नाही तुम्ही फॉरेस्टवाले आणि तुमचं काय, तुमच्या हातात आहे हे जंगल, तर हे तुम्ही जपलं पाहिजे. नो, ह्या गावाचं जंगल आहे,
ह्या जिल्ह्याचं जंगल आहे, ह्या तालुक्याचं जंगल आहे. ह्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं हे जंगल जपलं पाहिजे. ह्या गावातल्या प्रत्येक माणसानं हे जंगल जपलं पाहिजे. कोल्हापूरकरांना प्रत्येकानं हे जंगल जपलं पाहिजे. तर हे जंगल समृद्ध राहणार. खरे कुठला RFO येऊन, कुठला DFO येऊन किंवा कुठले वनमंत्री येऊन इथं हे जंगल स्वच्छ करू शकत नाहीत आणि हे जंगल प्रोटेक्टेड ठेवू नाहीत शकत. त्यांना लिमिटेशन्स येणार ना. किती ठिकाणी फिरणार तुम्ही? अनिल कपूर जो आहे ना नायक, तो त्याच्या शहरापुरता करतो किंवा त्याच्या तो अनिल कपूर जो करतो ना, तो बाबा मुख्यमंत्री होतो, तो त्याच्या राज्यापुरता होतो, त्याच्या शहरापुरतं फिरतो ना, शहराच्या बाहेर तर फिरत नाही. खरे एक दिवसात किती फिरणार आहे? खरे ठीक आहे. मग तो राज्यापुरता त्यांना राज्यात एखादा कायदा इम्प्लिमेंट केला पुढं राज्याच्या बाहेर काय करणार? म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही स्वच्छ केला, महाराष्ट्र तुम्ही स्वच्छ केला, ठीक आहे. म्हणजे कर्नाटक सीमे संदर्भात प्रश्न नाही. हा ऍक्च्युली याचं उदात्तीकरण म्हणून तो देश लेवलला किंवा आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये बाली देशात आहेत ना, आय थिंक 2006-07ची गोष्ट असेल, इंडोनेशिया बालीमध्ये एक जागतिक परिषद भरली होती पर्यावरणाची. तर त्याच्यात एक खूप मोठा संदेश दिला गेला. विचार वैश्विक, म्हणजे इंग्लिशमध्ये दिलं, मी मराठीत सांगतो तुम्हाला. विचार वैश्विक, कृती स्थानिक आणि प्रतिसाद वैयक्तिक. हे ज्या दिवशी आपण ऍक्ट लोकली आणि बिहेव पर्सनली, ठीक आहे, हे ज्या दिवशी तुमचं होईल ना, त्या दिवशी ऑटोमॅटिक देश बदलेल. आपण देश बदलण्याची ताकद आपल्यापाशी नाहीये, पण मी आणि माझा समाज किंवा माझं घर, माझं कुटुंब बदलण्याची ताकद निश्चितच माझ्यात आहे. तर ज्या दिवशी मी माझं कुटुंब बदलणार ना, माझ्याकडे बघून माझे 4 आजूबाजूचे कुटुंब बदलणार आणि त्याच्यानंतर त्या 4 कुटुंबांना बघून 40 कुटुंब बदलणार. नंतर तो समाजात पसरला जाणार. माझा समाज बदलला, माझं गाव बदललं, माझा तालुका बदलला, माझा जिल्हा बदलला, माझं राज्य बदललं, मग माझा देश बदलला. आणि देश प्रत्येक माणसानं बनतो, देश एका माणसानं नाही बनतो. देशातला प्रत्येक माणूस ज्या दिवशी देशाचा विचार करावा लागेल, देशाचा हिताचा विचार करावा लागेल, किंवा तो प्रत्येक माणूस देशातला पर्यावरण, आपली संस्कृती, आपलं कल्चर, आपला इतिहास, आपल्या परंपरा जपण्याचा विचार करायला सुरुवात करेल ना, त्यावेळेस ऑटोमॅटिक बदल घडत जाणार. आणि हा बदल घडतोय. म्हणजे मी असं नाही म्हणू शकणार की हा बदल घडत नाही आहे. या बदलाला काळीमा फसणाऱ्या घटना देखील भरपूर घडल्या, पण हा बदल घडायचा चालू आहे आणि हा बदल निश्चितच घडणार. कारण की आपली जी आत्ताची तरुण पिढी आहे, या पिढीला मी बघतोय, या पिढीबरोबर माझं खूप चांगलं इंटरॅक्शन होतं. तुम्हाला माहिती आहे, साधारणतः 18 कॉलेजेस कनेक्टेड आहेत माझ्याशी. 8 ते 10 हजार स्टुडंट्स असतील जे कम्युनिकेशनमध्ये राहतात. तर त्यांचे विचार, त्यांची आयडिओलॉजी मी बघतोय, तर त्यांच्यात चेंजेस येत आहेत, विचारांच्या मध्ये बदल होत आहे आणि त्यांच्यात पॉझिटिव्हली बदल होत आहे. जो बदल मला दिसतोय, मग मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकतो आणि मला ते आवडतात शिकायला. कदाचित तुम्हाला असं वाटतं सर तुमच्याकडून बरीच मुलं शिकतात, मी त्यांच्याकडून खूप जास्त शिकतोय. क्या बात आहे. आणि ती खूप अत्यंत सुंदर विवेचन सर. माझ्या मनामध्ये ना प्रश्नांचा असं मोहोळ आहे. मी तुम्हाला काय विचारून काय नको असं मला व्हायला लागले. आता माझा पुढचा प्रश्न नक्कीच असणार आहे. वनवे जे लागतात आजकाल पाहताय, म्हणजे मागच्या वर्षी मला वाटतं अमेझॉनच्या खोऱ्यामधले जे सर्वात मोठं जंगल आहे मागच्या 2 वर्षापूर्वी, तर त्यामध्ये पण कित्येक दिवस ते जंगल जळत होतं. जे मला वाटते हजारो हेक्टर जमीन म्हणजे नेस्तनाबूत झाली असेल. मला जे काही सोशल मीडियावरती फोटो पाहायला मिळाले, त्याच्यामध्ये जळालेले सर्व प्राणी, म्हणजे सरपटणारे प्राणी, इतकं वाईट वाटलं ते बघून. म्हणजे मला एक सांगा की नैसर्गिक म्हणजे रित्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिउष्णता होऊन कुठंतरी पालापाचोळा पेटणं किंवा मानवनिर्मित कुठंतरी कचरा जाण्यासाठी जे जाळलं जातं त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचं पर्यवसन पूर्ण आगीमध्ये होतं. असं काय घडतं का खरोखर निसर्गामध्ये, जंगलामध्ये म्हणजे आपोआप वनवा लागतो? बऱ्याच गोष्टी आहेत ना, ह्या वनव्या लावण्यासारख्या बऱ्याच घटना आहेत, ह्या मानवनिर्मित आहेत. जंगलात खूप कमी असे घटना आहेत की ज्याच्यातून वनवा लागला जातो, मानवनिर्मित जास्त आहेत. आणि तुम्ही जे म्हणता ना की हे जे होते हे ॲक्च्युली खूप मोठा व्हिडिओ होणार आहे हा. तर मला फक्त एक गोष्ट सांगायची होती की वनवा लागणे, वनवा कंट्रोल करणे हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करू शकतो. जंगलाला फायर लाईन्स काढल्या जातात काही ठिकाणी, तर ते करता येतं. त्याला काही गोष्टी थ्रू प्रोटेक्शन करता येतं. पण मित्रांनो, जंगलात आगी लावण्याचं प्रमाण हे आपणच करतो आहे ॲक्च्युली. म्हणजे सर मला असं वैयक्तिक वाटतं की माणूसच या घटनांना म्हणजे सर्वस्वीपणे जबाबदार आहे. कारण जंगलात आग लागण्याची ज्या घटना आहेत ना, यातल्या जवळजवळ 80% घटना मानवनिर्मित आहेत आणि त्या प्रचंड भयंकर होतात. मी ते व्हिडिओ सगळे पाहिले.
मला फक्त एक गोष्ट सांगूशी वाटते. मी परवा आमचा एक छोटासा ग्रुप आहे म्हणजे एन्व्हायरमेंटवाल्यांचा, त्याच्यावर थोडेसे वाद झाले आमचे. तर तो एक तुम्हाला इथे सांगतो. मध्य प्रदेशमध्ये आग लागली काही ठिकाणी, किंवा वेगवेगळ्या लोकेशन्सला आग लागते. बांदीपूरला आग लागली. बांदीपूरला माझा खूप मोठा ग्रुप आहे. मी त्याच्यासाठी खूप मित्रांना सांगितलं होतं. आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ते त्याच्या अगेन्स्ट म्हणजे ते वन वे कसे थांबावे त्याच्यासाठी आम्ही काम केलं. बांदीपूरमध्ये खूप चांगला ग्रुप आहे आमचा. तर बांदीपूरची आग लागली त्या दिवशी देखील मी पाहिलं. ह्या आजूबाजूला आपल्या आग लागण्याचे जे प्रकार आहेत ना, हे होतात प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, आपण त्याच्यावर चर्चा करतो. आपण कुठं आहे? कोल्हापुरात. आग लागल्या मध्य प्रदेशमध्ये. इथं चर्चा करून काय उपयोग आहे? दोन गोष्टी आहेत. तुम्हाला स्वतःला जाऊन तिथं विझवता आली पाहिजे एक, किंवा तुम्हाला अशी काहीतरी फायनान्शियली किंवा कशाही पद्धतीनं त्या आगीला विझवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना सपोर्ट करता आला पाहिजे. तिसरी गोष्ट काय, तुम्ही त्याच्यावर चर्चा करता. टू नीड तुमच्या आजूबाजूला जे लागतं ते बघा ना. मी तुम्हाला तेच सांगतो मगाशी की काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जंगल जर व्यवस्थित ठेवलं ना, ॲटोमॅटिक तुमच्या पलीकडचा माणूस सुद्धा ते प्रोटेक्टेड ठेवतो. खरं ग्लोबली तो विचार मी जाऊन बांदीपूरचं जंगल नाही वाचवू शकत. खरे, पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं जंगल, पण कोल्हापुरातलं मी वाचवू शकतो. खरे, माझ्या घराशेजारचं मी वाचवू शकतो. जर माझ्या घराशेजारचं मी वाचवलं तर त्याच्या पलीकडचं जंगल जे आहे ना, तिथला माणूस तिथलं वाचवणार, तिथला माणूस तिथलं वाचवणार, ॲटोमॅटिक सगळी जंगल वाचतील. म्हणजे प्रत्येकानं त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक जण म्हणजे पर्यावरणवादी हा शब्द का वापरावा लागला? आतंकवादी ऐकतोय मी, पर्यावरणवादी. सगळीच पर्यावरण प्रेमी का होऊ शकत नाही? खरे, अतिशय उत्तम त्यांनी उदाहरण आणि छान विवेचन केलेले उमंगन सरांनी. खरोखर काळाची गरज आहे. प्रत्येकानं आपापल्या घराशेजारील जंगल, वनराई, देवराई वाचवणं, आणि हे आपलं कर्तव्य आहे. कारण आज तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करताय तर ॲमेझॉनच्या एका आगीमुळं जवळजवळ 15 ते 20% ओझोनचा लेअर डिप्लेट झालेला आहे. म्हणजे जोक नाही आहे. म्हणजे जे आपण बघतोय गेल्या एका महिन्यामध्ये न्यूज चॅनलला मी कितीतरी जंगलं जाताना पाहतोय, आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या गैरसमजुतीमुळं जे गायरान आहेत किंवा जे गवत आहे ते परत चांगल्या पद्धतीने नवीन गवत येतं, आणि प्राण्यांना, पशुधनांना ते चांगल्यापैकी आपल्याला हे मिळतं, त्यासाठी गवत चांगलं मिळतं. अशा गैरसमजुतीमधनं आगी लावण्याचं प्रमाण हे फार वाढत चाललं आहे. त्याच्यावरती खूप चांगला उपाय उमाकांत सरांनी सांगितला आहे. आता सर, माझा थोडासा वेगळा आणि थोडासा पुढचा प्रश्न असा आहे की सर, इको टुरिझम जे आहे, जे आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या पश्चिम घाटामध्ये खूप चांगला स्कोप आहे, आणि त्याचं जर व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर लोकांना निसर्गाच्या सानिध्यात जाणं, निसर्गाची काळजी कशी घेता येईल ते सांगणं, हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत का? पर्यटनासाठी मी ऑलमोस्ट इंडियातला अरुणाचल म्हणजे नॉर्थ ईस्टचा भाग सोडला आणि हिमाचलचा सोडला तर मी ऑलमोस्ट पूर्ण भारत बाईकवर फिरून बसलो. 2 वेळा झालं माझं. तर मी खूप ठिकाणी पाहिलं की इको टुरिझमची कन्सेप्ट कशी आहे. तर महाराष्ट्राच्या बाहेर इको टुरिझमची कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. मी हे नाही म्हणत महाराष्ट्रात चालू नाही आहे, महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे. पण सिच्युएशन अशी आहे की महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीनं जास्त चांगल्या पद्धतीनं ती बाहेरचे लोक इम्प्लिमेंट करतात. तर मग आपल्याला काय करता येत नाही? आपल्याकडं काय होतं माहिती आहे का, उदो केला जातो पर्यटनाच्या नावाखाली. म्हणजे एक ठिकाण आहे, पर्यटन ठिकाण, तिथं धबधबा आहे, तर पावसाळ्यात तिथं हजारो लोक येऊन पडतात. म्हणजे मेंढरांचं पर्यटन होतं आपलं. तर ते नाही झालं पाहिजे. माझं असं मत आहे की तिथं प्रॉपर मॅनेजमेंट सेट केली पाहिजे. मग तो किल्ला असू दे किंवा तो धबधबा असू दे किंवा ते पर्यटनाचा स्पॉट असू दे, तिथल्या गावातल्या लोकांनी, स्थानिकांनी तिथं जर सोय केली, नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पर्यटन होऊ शकतं. याचं सर्वात चांगलं उदाहरण मी महाबळेश्वरचा एक धबधबाचं नाव देऊ शकतो. लिंगमाळा म्हणून धबधबा आहे महाबळेश्वरचा, जिथं संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी आणि गावातील ग्रामस्थांनी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी एकत्र होऊन ते
त्याचं नियोजन केलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. 5 रुपये घेतात, 5 रुपये तिकीट आहे आतमध्ये धबधब्याला जायला. पण आतमध्ये जाताना प्लास्टिकचा कचरा कुठेही तुम्हाला सापडत नाही, कुठल्याही फरशीवर तुम्हाला घाण नाही, शेवाळ नाही, पडत नाही, घसरत नाही, लागत नाही. सगळे बॅरिगेट्स व्यवस्थित आहेत, नियम आहेत, कायदे कानून आहेत. तिथं मुलं सगळे येतात, पण कुठं हुल्लडबाजी नाही, दंगा नाही, काय नाही, ड्रिंकिंग नाही आहे, बाटल्या नाही आहेत, कुठेही बाटल्या तसंच नाही. इतकं व्यवस्थित नियोजन केलं आहे. का पण ते महाबळेश्वरमध्ये होतं तर ते महाराष्ट्रात का होत नाही? माझा प्रश्न हा आहे की जर एका ठिकाणी होऊ शकतं सगळ्याच ठिकाणी होऊ शकतं. खरं आहे. म्हणजे थोडक्यात उमाकांत सरांच्या सांगण्यानुसार आपल्याला मानसिकता बदलण्याची फार गरज आहे, खूप गरज आहे. कारण काम तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, आपल्याकडं पोलिसांना म्हणजे पोलीस जे आहेत आपले महाराष्ट्रात, आपण महाराष्ट्र पोलीस जे आहेत ह्यांची संख्या आधीच कमी आहे आणि त्यांना तुम्ही आणि अतिरिक्त लोड देताय, ताण देतोय. प्रचंड ताण आहे पोलिसांना. तुम्ही बघा प्रत्येक सणाला त्यांना ताण आहे, बंदोबस्त प्रत्येक सणांना बंदोबस्त आहे, प्रत्येक सणांना ताण आहे त्यांच्यावर. कारण माझ्या सुदैवानं मी आता जिथं राहतो माझ्या आजूबाजूला सगळे पोलीसच आहेत, म्हणजे PI मॅडम आहेत, पलीकडे अलीकडे पोलीस आहेत सगळे. तर त्यांच्याशी माझं दररोज कम्युनिकेशन होतं. तर मला ते जाणवतंय की त्यांच्यावर इतका अतिरिक्त ताण आहे ना, म्हणजे त्यांचं चेहऱ्यावरून तो ताण दिसून येतोय मला. पण त्यांच्यावर इतका ताण का द्यायचा? म्हणजे पोलिसांना नाही, मी रादर म्हणतो मी प्रत्येक माणसावर इतका ताण का द्यायचा? आपण आपलं पर्यटन आपल्याला चांगलं ठेवता येऊ शकतं ना. आपल्याला बाबा एखाद्या धबधब्याला जायचं आहे तर तिथं डिसिप्लिन असावी, तिथल्या ग्रामस्थांनी थोडीफार सोय केली तर त्याची चार्ज घ्या. 5 रुपये म्हणजे घेऊ शकता तुम्ही, की बाबा एखाद्या गावाच्या नियोजनासाठी तुम्ही चार्ज घेताय तर ते 5 रुपये 10 रुपये जे काय आहे ते, त्या 5चे 50 आणि 100-200 करू नका बॉस, हे पण मी मान्य करतो. पण एक 4-5 रुपये 10 रुपये असे घेऊन तुम्ही तिथं सोयी करू शकता. सोयी म्हणजे बेसिक गोष्टी काय लागतात, जर लेडीज आल्या त्यांना वॉशरूमची सोय किंवा त्यांना कपडे चेंज करण्याची सोय वेगळी, पिण्याच्या पाण्याची सोय होती. तिथं मेडिकल इमर्जन्सी आहे तर त्याची सोय होऊ शकते. येणारी हुल्लडबाजी करणारं पर्यटन तुम्ही तिथं करूनच द्यायचं नाही. किंवा लोक आले त्यांना गाड्या पार्किंगची व्यवस्था सोय करणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक गावात त्या धबधब्याच्या ठिकाणी, त्या पर्यटनाच्या ठिकाणी किंवा त्या किल्ल्याच्या ठिकाणी होऊ शकते. आणि प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, इम्पॉसिबल असं काहीच नाही. आणि करता येऊ शकतं. इको टुरिझम याच्यातूनच पुढं इम्प्लिमेंट केलं जाणार. तुम्ही जर टुरिझम ही कन्सेप्ट नाही समजून घेतली तर इको टुरिझम खूप लांबची गोष्ट आहे. टुरिझमच आपल्याला कळत नाही आहे. इको टुरिझम कळण्यासाठी तुम्हाला म्हणजे एन्व्हायरमेंटल अँगलनं विचार करावा लागणार. पहिलं टुरिझमच्या अँगलनं तर विचार करूया की टुरिझम कसं मॅनेजमेंट करता येईल, त्याच्यानंतर इको टुरिझम मॅनेजमेंट. कारण टुरिझमचं मॅनेजमेंटच नाही जमलं. मी असं बऱ्याच वेळा बघतो, आय थिंक गेल्या वेळेस लोहगडावर किंवा तुंगतिकोना आहेत किंवा पुण्याचे काही किल्ले आहेत, हरिहर वगैरे किंवा हरिश्चंद्रगडावर, कळसुबाईवर हजारचा मग बेका टायमाला बॉस, 1000 लोक चढण्यासारखा किल्ला नाही हो तो. 1000 लोक त्या किल्ल्यावर गेले आणि तिथं काही दुखापत झाली किंवा त्या किल्ल्यावरून पडझड झाली, कुणाला काय लागलं किंवा किल्ल्याचं नैसर्गिक स्थितीत काही जर सौंदर्य बिघडत असेल तर मग ते असं टुरिझम काय उपयोगाचं ना. मग त्याच्यापेक्षा न असलेलंच चांगलं. मग कधी कधी असं सुद्धा वाटतं की हे सगळं दाखवूच नाही कोणाला. पण लोक आता इतकी ॲडव्हान्स झालेले आहेत ना, काही ना काही करून तिथं जातातच. मग त्याच्यापेक्षा तिथं जायचंच कसं हेच जर दाखवलं ना तर निश्चितच त्यांच्यात थोडाफार चेंज होऊ शकतो. आणि तो घडला आहे असं मला वाटतं, कारण मी स्वतः बघतोय तो. तर थोडंसं चांगल्या पद्धतीनं जाऊन तिथं आपल्या आजूबाजूचं ठिकाणं आपण स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आपण जर मानलं ना तर निश्चितच तुम्हाला टुरिझमचा किंवा पर्यटनाचा चांगल्या पद्धतीनं आनंद घेता येतो. वा वा, क्या बात. खूप सुंदर पद्धतीनं उमाकांत सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगितले. आणि खरोखर कायदा सुव्यवस्था राबवणं आणि त्याची काळजी घेणं हे अवघड गोष्ट आहे, कारण मी पोलिसांच्यावरचा ताण बघतोय. प्रत्येकानं हे जंगल, हे क्षेत्र, हा तालुका, हा जिल्हा, इथली वनसंपदा ही माझ्या मालकीची आहे किंवा मी त्याचं संरक्षण करणं माझं कर्तव्य, अशी जर भावना जोपासली तर नक्कीच उमाकांत सरांचा जो स्वप्नामधला जो भारत आहे किंवा महाराष्ट्र आहे हा नक्कीच साकारायला वेळ लागणार. माझ्या स्वप्नामधला नाही, तो प्रत्येकाच्या स्वप्नातला, अर्थात सगळ्यांच्या स्वप्नातला असला पाहिजे. आपला देश जर चांगला झाला आणि समाजात किंवा बाहेरच्या देशांमध्ये, बाहेरच्या जगामध्ये आपल्या देशाला मानाचं स्थान मिळते तर कुठल्या भारतीयाला वाईट वाटणार आहे? अगदी खरं, अगदी खरं. पण आपल्या देशातल्या काही घटकांना, काही ठिकाणांना किंवा काही लोकांना जर कोणी नावं ठेवली ना तर आपल्याला निश्चित वाईट वाटतं. आणि मग तो कुठलाही कसलाही माणूस असला ना तर त्याला वाईट वाटतं. उद्या जर कोणी तुमच्या देशात हे असं घाण आहे हे जर म्हणलं ना तर प्रत्येकालाच वाईट वाटणार. अगदी खरं. मग त्याला ज्याला देशाभिमान नाही ना त्याला देखील वाईट वाटणार, कारण त्याला माणूस तर आहे, तो त्याला बुद्धिमत्ता आहे ना, तर त्याला वाईट वाटणार. उमाकांत सर, मलाही तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की
आपल्यातलीच लोक ज्यावेळी परदेशामध्ये जातात त्यावेळी तिथल्या नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करतात. ही गोष्ट आणि खरी आहे. तीच लोक तिथल्या वास्तव्यानंतर ज्यावेळी पुन्हा आपल्या देशामध्ये येतात त्यावेळी मात्र अगदी म्हणजे सगळे तिथले प्रोटोकॉल्स तिथले नियम तिथंच अगदी ठेवतात. विसरून किंवा तिथलं न राबवता परत पहिल्यासारखे वागतात. म्हणजे ही मानसिकता खरोखर बदलण्याची फार गरज आहे. मग सर म्हटले तसे खरोखर जर आपल्याला टुरिझममधनं पण खूप पैसा जनरेट होतो. साधं एक उदाहरण देतो, एखाद्या गावामध्ये एखादं कॉलेज निघालं तर त्या कॉलेजमुळं इतका रोजगार उपलब्ध होतो. एखादं हॉस्टेल तयार होतं, मेसेस तयार होतात, स्टेशनरी दुकान येतं, झेरॉक्स सेंटर चालतं, खूप गोष्टी तयार होतात. तसंच जर एखादं क्षेत्र जसं सरांनी सांगितलं की त्यांना भरपूर त्यांनी ते खऱ्या अर्थानं भ्रमंती करतात, त्यांनी भरपूर अशी प्रेक्षणीय स्थळं पाहिलेली आहेत. त्यानंतर पण त्यांना ते सांगायला किंवा रिव्हील करायला फार भीती वाटते. त्याचं कारण असं की तिथं जाऊन पण ही लोक दंगा करतील. मी मागं पण परवा दिवशी मी फोटोला पाहिलं, कुठला तरी एक प्राणी होता, त्याचे फोटो काढण्यासाठी 25-30 फोटोग्राफर पालते पडून फोटो काढत होते. म्हणजे अक्षरशः हे खूप चुकीचं आहे. आपल्या जाण्या येण्यानं तिथला जर हॅबिटॅट किंवा तिथला जो आदिवास आहे तो जर खरोखर ब्रेक होत असेल तर अशा प्रकारचं टुरिझम काही कामाचं नाही आहे. अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या उमाकांत सरांनी सांगितलं. आता उमाकांत सर, माझा पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आपल्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मला वाटतं बुधगड म्हणा, आजरा म्हणा, हे जे तालुके आहेत किंवा चंदगड म्हणा आहेत, याच्यामध्ये जे तस्करांचं जे अतिक्रमण आहे, म्हणजे शेतजमिनीमध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त करणं, हे जे घडते प्रकार, तर ह्याला नक्की कोण जबाबदार आहे? वन खातं जबाबदार आहे, तिथले ग्रामस्थ जबाबदार आहेत का म्हणजे आपण प्राण्यांच्या अधिवासामध्ये जे अतिक्रमण केले त्यामुळे किंवा पाण्याच्या शोधामध्ये जे प्राणी इकडे येतात ते जबाबदार आहे? कारण काय उत्तर तर सर तुम्हीच दिलंय. ॲक्च्युली माणूसच जबाबदार आहे प्रत्येक गोष्टीला. कारण काय होतं, माणसानं इतकं प्रगती आणि विकास इतक्या भकास पद्धतीने चालू केला आहे, इतका फास्ट तो पर्यावरण डिस्ट्रॉय करायला लागला आहे की पर्यावरणातला प्रत्येक घटक आता आपल्या जीवावर उठणार आहे. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे आय थिंक कोरोना वगैरे तुम्हाला माहीत असेल, विविध रोग यायला लागलेले आहेत, उष्णता निर्माण व्हायला लागलेली आहे, किंवा अवेळी पाऊस पडणे, वादळ येणे, किंवा विजा चमकणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा पूर येणे, पूर येणे. अगदीच संतुलन तर बिघडलं आहे ऑलरेडी. 4-5 वर्ष झाली बिघडलंच. तुम्ही किती ऑब्झर्व करता आय डोंट नो, पण ह्या सगळ्यासाठी एक नियोजन होतं आपल्याला. 2013 हे साल दिलं होतं. आपण 2020मध्ये तरी आपण ठरवलेलं नाही आहे की आपला इकॉलॉजिकल आपला देश आपल्याला कशा पद्धतीने त्याला डेव्हलप करायचं किंवा पुढं न्यायचं आहे आपण ठरवलेलंच नाही आहे. आपल्या आजूबाजूचा जो आता तुम्ही म्हणता तस्कर आला, तो तस्कर कुठनं येतो? आपल्याच देशातला आहे ना. आपल्या देशात ह्याच्या आधी पण भरपूर होते, अजून आहेत. मग त्यांच्या एरियात जर तुम्ही गेला आणि त्यांच्या एरियात जर तुम्ही प्लांटेशन्स केली वेगवेगळ्या प्रकारची, तर निश्चितच तुमच्यावर तो, तुम्ही त्याच्या भागात जाता, त्याला खायलाच नाही मला, तो बाहेर पडणार होतो. अन्नधान्य, अन्न हे मूलभूत गरजापैकी अन्न, वस्त्र, निवारा आपण जो म्हणतो ना, वस्त्र निवारा त्यांना गरज नाही पडत, पण अन्नाची गरजच पडते सगळ्यांना. तो बाहेर पडलाच ना तिथनं. कारण तुम्ही त्यांच्या आदिवासात जाऊन त्यांचा आदिवास जर खराब केला तर ते प्राणी बाहेर पडणार. उदाहरणार्थ तुम्ही आता गवा आला, पुण्यात येऊन मेला, सांगलीत बिबट्याला येऊन मेला, कोल्हापुरात आला, पण हे सगळे प्राणी सिटीत आल्यानंतर मरून जातात. हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. मग त्याच्यासाठी कुणावर ब्लेम करणे किंवा ह्या वन खात्यामुळं मेला किंवा ह्याच्यामुळं मेला किंवा त्याच्यामुळं मेला, ही गोष्ट महत्त्वाची नाही वाटत मला. महत्त्वाची ही गोष्ट वाटते. मला एक वैयक्तिक मत काय मागतो की तुम्ही जी घटना घडते, आता बिबट्या येऊन तिथून बाबा पकडला आणि जंगलात नेऊन सोडला, बघ कुणामुळं आला? मी म्हणतो आला का? मूळ काय त्याचा बेस काय? त्या बेसवर घाव घाला आणि बेस थांबवा, तर तो प्राणी नाही येणार. म्हणजे काय, तो जिथनं आलाय तिथनं त्याचं खाद्यच आपण संपवलं, पूर्ण संपवून टाकलं. त्याचं खाद्य तुम्ही संपवल्यामुळं तो त्याच्या भागातून त्याला बाहेर पडणं त्याची गरज झाली. मग माझा अजूनही प्रश्न त्या अनुषंगानं एक तयार होतो माझ्या मनामध्ये की बिबट्याचं जो मांसाहारी भक्षक प्राणी आहे त्याचं खाद्य कमी होते, याचा अर्थ कुठंतरी निसर्गामध्ये जी साखळी आहे, म्हणजे जनरली जे मांसभक्षक जे प्राणी आहेत, वाघ, चित्ता, बिबट्या किंवा सिंह म्हणा, किंवा हे जे मांस खातात, कोल्हे, रानगे असतील, मग ह्यांना खाण्यासाठी म्हणजे जे लागणारे आवश्यक जे म्हणजे शाकाहारी म्हणजे ससा म्हणा, नंतर तुमचे बाकी हरणं म्हणा, सांबार म्हणा किंवा काळविटं म्हणा, हे आपण मारली. ह्याच्या ज्या म्हणजे इलिगली ज्या शिकारी होतात त्याचं हे कारण असेल का? म्हणजे जेणेकरून ऑब्व्हियसली त्याचं तेच कारण आहे ना. ज्यावेळेस तुमचं खाद्य कमी पडतं ना, त्यावेळेस पुढं तो प्राणी बाहेर पडतो.
कारण त्याला खाण्याची गरज असते. प्रत्येकाला भूक प्यारी, पोटापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही. लक्षात आलं का? पोट भरलेलं असेल तर तुम्ही बरेच मोठमोठे कार्यक्रम घेऊ शकता, सभा घेऊ शकता, चांगले विचार. पोटच नाही भरलेलं तर तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला सर्वात मोठी महत्त्वाची गरज आहे पोट. जर पोटासाठी तुम्ही बघा, एक माणूस माणसाचा खूनसुद्धा करतो खरे, तर तिथं प्राणी आहेत, त्यांना काही नॉलेज आहे, त्यांना थोडीच माहिती आहे हे बॉर्डर आहे, हे बॉर्डर आहे, हे कर्नाटक आहे, हे कोल्हापूर आहे, इकडे जायचं नसते, हे महाराष्ट्रात येते, हे कर्नाटकात येते, त्यांना नाही कळणार. रेफ्युजी एक सुंदर गाणं आहे, तुम्ही जे बोलता त्या अनुषंगानं मला पंछी नदिया और पवन की झोके कोई सरहद न रोके. खरी गोष्ट आहे. कारण ह्या पक्षी, प्राणी, वन्यजीव, निसर्ग संपदा हे सगळ्या पंचमहाभूत ह्यांना अडवणारी कुठली गोष्ट नाही. ही जगात सर्वात श्रेष्ठ आहेत आणि मोठे आहेत, खूप मोठे आहेत. म्हणजे तुमच्या इमॅजिनेशनपेक्षा पलीकडची यांची ताकद आहे. कारण यांची ताकद तुम्ही खूप जवळनं पाहिली. आय डोंट नो, मला तुम्ही माझं दुर्दैव म्हणता येईल की पुरामध्ये मला आपल्याकडे जो पूर येऊन गेला, या पुराच्या वेळेस मी आजारी होतो. त्याच्यामुळे मला पूर्णपणे 100% मला सपोर्ट करता आला नाही लोकांना. पण मी पाहिला पूर खूप जवळनं आणि मला त्यावेळेस कळालं की बॉस, ही ताकद खूप मोठी, आपल्या इमॅजिनेशनपेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण थांबवू शकत नाही. म्हणजे पाणी असू दे, ती हवा असू दे. आय थिंक परवा वादळ झालं, रात्रीचा पाऊस पडला बघा जोरात. तर मी 5th फ्लोअरला राहतो. तर मला जो वाऱ्याचा वेग जाणवत होता ना, माझी एक भिंत आहे, भिंत जी आहे ना, त्या भिंतीला ग्लास आहे पूर्ण, म्हणजे भिंत नाही आहे, पूर्ण ग्लास आहे. तर ते काचा ज्या व्हायब्रेट होत होतं, मी म्हणलो हे कधी फुटू शकतात, इतकं स्पीड होतं वाऱ्याचं, अनबिलिव्हेबल, ट्रिमेंडस वाऱ्याचं स्पीड होतं. तेच सूर्यप्रकाश, ज्यावेळेस आपण उन्हात जातो, तुम्ही कधी त्या ड्राय एरियात, ॲरिड एरियात फिरा, सूर्य इतक्या वेळात तळपत असतो ना, आता वाटतं आता मरीन उष्माघातानं, किंवा थंडी म्हणा, पाऊस म्हणा, ह्या नैसर्गिक घटना आहेत ना, ह्या घटनेला आपण कुठंच पुरू शकत नाही. म्हणजे त्या जर 100% असतील ना, आपण 0.1% पण नाही आहे त्यांच्या, आणि खरंच नाही आहे. आणि हे कधी बघायला मिळतं, ज्यावेळेस तुम्ही त्या घटनेत तुम्ही स्वतः असता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की ह्या घटना खूप मोठ्या आहेत, आपण कंट्रोलच करू शकत नाही, आपण इमॅजिन पण करू शकणार नाही कंट्रोल करण्याची, इतक्या मोठ्या घटना आहेत त्या. तर या घटनांना आहे ना, तुम्ही रिस्पेक्ट द्या. आपल्या पूर्वजांपासून प्रत्येक कुळातून, मग ती कुळं म्हणजे चालुक्य साम्राज्य होतं किंवा मौर्य साम्राज्य होतं, छत्रपती शिवाजी महाराज होते, किंवा त्याच्या आधीपासून कृष्णदेवराय, रामदेवराय, ह्या प्रत्येक राजांनी, प्रत्येक राजवंशांनी ह्या संस्कृतींना पवित्र मानला, यांचा आदर केला. म्हणून त्यांची संस्कृती टिकली गेली आणि ती काय म्हणतो भरली आणि ती फुलली. ठीक आहे. आणि त्या परंपरा अजूनही तशा राहिल्या, कारण की त्यांनी त्या लिखित स्वरूपात ठेवल्या आणि त्यांनी ती रूढी परंपरा पुढे चालू ठेवल्या. त्या संस्कृतीला त्यांनी निसर्गाला कायम मोठं मानलं, म्हणून त्यांचं नाव अबाधित राहिलं. त्यांनी जर निसर्गाला मोठं मानलं नसतं ना, त्यांचं नाव निसर्गानं काळाच्या ओघात नष्ट केलं. मग तुम्ही बघा, तुम्हाला एक ठराविक राजांचीच नावं माहिती आहेत, त्यांच्या आधीचं काळ माहीत नाही तुम्हाला. होयसाला संस्कृती काय होती, किंवा त्याच्या आधी बदामीचं हम्पी साम्राज्य कसं उभं केलं, बदामीचं साम्राज्य कसं होतं, त्यावेळेस चालुक्य राजांनी काय केलं होतं, कशा घटना घडल्या, ह्याच्या बऱ्यापैकी आपल्याला आता ते वाचन असणं नसणं ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. पण ह्यांच्यातले जे राजवंश असे होते की ज्यांनी निसर्गाला पूजलं नाही आहे किंवा निसर्गाचा अनादर केला, ते राजवंश काळाच्या ओघात नष्ट होऊन गेले. ज्या राजवंशांनी निसर्गाला पूजक मानलं, निसर्गपूजक होते, त्यांचे राजवंश तसेच अबाधित राहिले. 125 वर्ष त्या राजवंशांनी राज्य केलं संपूर्ण भारत भूमीवर, आणि त्यांची नावं अजून देखील काढली जातात 21व्या शतकात. ज्यावेळेस आपण हायटेक टेक्नॉलॉजी वापरत असतो, तरी देखील अजून त्यांच्या नावानं आपण त्या ठिकाणं बघतो आणि त्यावेळेस मनात आदर निर्माण होतो की त्या काळी कुठल्याही प्रकारचं टेक्नॉलॉजी नसताना एवढा मोठा दगड नेऊन वर जाऊन कोरला कसा असेल. दॅट इज आर्ट, दॅट इज नेचर. आणि तो अजूनही 400, 500, 700 वर्षानंतर तो तिथंच आहे आणि आहे तसं आहे, आणि त्याचं सौंदर्य एवढ्या सुद्धा तुसभर सुद्धा कमी नाही झालं. दॅट इज आर्ट अँड दॅट इज नेचर. खूप सुंदर आहे. खरे, अगदी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. तुम्ही निसर्गाचा आदर करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर निसर्गाचा आदर केला तर निसर्ग तुम्हाला भरभरून देईल आणि येणारी पिढी, येणारे काळ तुम्हाला नक्कीच नावजेल, लक्षात ठेवेल. मला एक गोष्ट कळते मित्रांनो, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते इथं की मला बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं करता, हे का करता? तर मी त्यांना एक प्रत्येक वेळेस सांगितलं, मी ती इथं सुद्धा सांगू इच्छितो की
ही एक विरासत आहे, वारसा आहे. हा वारसा तुमच्या आधीच्या पिढीकडून तुम्हाला मिळाला आहे. तुमचं कर्तव्य हा वारसा आहे तसं पुढच्या पिढीला देणं. मी लहानपणी एक माझी मम्मी गुरुवारी कथा वाचायची. भद्रश्रवा राजा होता, सूर्यचंद्रिका राणी होती आणि त्याच्यात एक वाक्य असायचं कायम की उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका. तर त्यावेळेस मला कळायचं, मग मी उतू नका मातू नका म्हणजे काय, म्हणजे काही कळलं नाही. तर मग मी त्यावेळेस एक्सप्लेन करायची की ज्यावेळेस तुमच्याकडे येतं त्यावेळेस ते तुमचं कर्तव्य आहे की ते भरल्या हातानं दुसऱ्या पिढीला देणं. ठीक आहे, त्याचा अर्थ उतू नका मातू नका. ते घाण करायचं नाही, कारण ते सौंदर्य आणि ते तुम्हाला मागच्या पिढीनं दिलं आहे, ते तुम्ही ट्रान्सफर करायचं. तुमचा रोल तेवढंच आहे, ट्रान्सफर करायचं. तुम्ही ते खाऊसुद्धा शकत नाही, तुम्ही ते आयुष्यभर पचवूसुद्धा शकत नाही आणि तुम्ही ते कन्झर्व पण करू शकत नाही, कारण तुमचा स्वतःचा अस्तित्वाचा काळ आहे तो खूप छोटा आहे आणि सगळं खूप मोठं आहे. खरे क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने खरोखर एक चांगलं उदाहरण दिलं. उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका. आणि खऱ्या अर्थानं घेतलेला वसा उमाकांत सर हे आता जपतायत, पुढच्या पिढीला देत आहेत. त्यांनी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 18 ते 20 कॉलेजच्या महाविद्यालयाच्या मुलांना जवळजवळ 10,000 मुलांसोबत त्यांचं ते सध्या संपर्कामध्ये आहेत. आता कोरोनाचा काळ वाईट काळ आहे, त्यामुळं प्रशासनाने घालून दिलेले आदेश नियमांचं पालन करत त्यांनी आता काही दिवस त्यांनी हा जो टुरिझम आहे तो त्यांनी थांबवलेला आहे. परंतु मी पाहिले गेले आमचं डी.वाय. पाटील ग्रुप असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, आमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, दरवर्षी उमाकांत सर 3 ते 4 ट्रेक तरी करतात, मुलांना सांगतात. त्या गोष्टी खरोखर ते म्हणजे सांगतात, पुढच्या पिढीला देतात. मुलं पण खूप औत्सुक्यानं आउट ऑफ क्युरियोसिटी जाऊन त्यांना प्रश्न विचारतात. त्याचे खूप चांगल्या पद्धतीने समाधानकारक ते प्रश्नांची उत्तरं पण देतात. आणि खरोखर प्रत्येक ट्रेकनंतर मुलं म्हणजे मला येऊन परत भेटतात की म्हणजे मी पण बऱ्याचदा ट्रेकमध्ये एक कॉलेजच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे. त्यामध्ये मुलं सांगतात की खरोखर सर की काहीतरी शिकायला मिळालं, काहीतरी एक नवीन धडा शिकला. वी कुड लर्न अ लेसन हाऊ टू कन्झर्व अवर नेचर, हाऊ टू नरिश अवर नेचर. So that is what really, it's an amazing thing that at a certain age Umakant sir is really fighting for the rights of the wild animals and wildlife and biodiversity. उमाकांत सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि माझा शेवटचा प्रश्न असेल, बॉक्साईटच्या खाणीमुळे जे काय असं पश्चिम घाटाचं जे विद्रुपीकरण चाललेलं आहे, मग ह्या म्हणजे शासनानं जे आदेश दिलेत किंवा जे निर्णय घेतलेत हे म्हणजे खरोखर अंतर्मुख व्हायला भाग पडतात. मधुकर बाचुकर सर असतील किंवा तुम्ही असाल, पेपरमध्ये मी बऱ्याचशा न्यूज पाहिल्या की पूर्वीचं वनक्षेत्र आणि आत्ताचं ओबडधोबड अगदी म्हणजे विद्रूप झालेलं वनक्षेत्र आणि त्यातून जाणाऱ्या मोठमोठे लॉरीज, ट्रक, बॉक्साईटच्या खाणीचं उत्खनन. आता खाणी हे जरी अगदी म्हणजे राष्ट्रीय संपत्ती असली तरी कुठल्या पद्धतीनं त्याचं म्हणजे उत्खनन होणं गरजेचं आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? असं कसं आहे माहिती का, आपली मूळ आपलं जे आहे, आपली लोकसंख्या खूप वाढत आहे. म्हणजे आपला मेन प्रॉब्लेम आहे आपली पॉप्युलेशन. ठीक आहे, जगाची पॉप्युलेशन किंवा भारताची पॉप्युलेशन कंट्रोल करणं गरजेचंच आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला का म्हणलो पॉप्युलेशन हा मेन प्रॉब्लेम आहे की आपल्या समाजात आपल्या लोकांना गरजा ज्या आहेत आपल्या आपण इतक्या वाढवून ठेवलेल्या आहेत की त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे एरियाज डेव्हलप करायला लागण्याची म्हणजे गरज पडली. लक्षात आलं का? आपली पॉप्युलेशन वाढली तसं आपलं रस्ते वाढवायला लागले, तसंच पाण्याचा आपला वापर जास्त झाला, तसंच आपलं सगळ्या गोष्टी वापर जास्त झाला. मला एकच गोष्ट इथं सांगावीशी वाटते, म्हणजे मी कुणाच्या विरोधात आहे किंवा ह्याच्या विरोधात आहे, ह्या गोष्टीच्या विरोधात आहे असं नाही म्हणणार. तुम्ही प्रत्येकजण करताना प्रत्येकाला सत्सद विवेक बुद्धी असते आणि प्रत्येकजण तो प्रत्येकाच्या ठिकाणी वापरत असतो. ज्याचा त्याचा प्रश्न येतो की मला काय आवडतं, मला काय नाही आवडत. ठीक आहे, पॉईंट हा आहे की तुम्ही प्रत्येकजण आहेत ना, जर डेव्हलपमेंटच्या मागे लागला तर जगणं विसरतं आहे. मग तुम्हाला 2 ऑप्शन आहेत समोर, एकतर जगा किंवा डेव्हलपमेंट करा. डेव्हलपमेंट केला लाईफस्टाईल खराब होणार, लाईफस्पॅन खराब होणार, लाईफस्पॅन खराब होणार, लाईफस्टाईल वाढणार थोडक्यात, पण लाईफस्पॅन खराब होणार. दुसरी गोष्ट मग रोग बीग सगळे चालू होणार. आणि किती वापरायचं हे तुम्ही ठरवायचं. बॉक्साईट किंवा जे काही मायनिंगचं जे घटक लागतात ज्याच्यासाठी ते बनवलं जातं,
ऑब्वियसली त्यातला बराच पार्ट बाहेर जातो आहे. इंडियात जो काही मिळतो आहे आपल्याला आपण घेतो आहे त्याचा, ज्या मायनिंगमधून लोह काढलं जातं किंवा बॉक्साईट काढलं जातं, आर्बक वगैरे काढलं जातं, हे सगळं. तर हे जे काही आपण आपल्याला लागते ना तेवढं आपल्या देशात भरपूर आहे, पुरेसं आहे ते ॲक्च्युली. आपण वापरायला लागलो, वापर 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 अतिरेक वापर चालला आहे आपला, अतिरेक वापर चालला आहे. ऑब्व्हियसली आपला अतिरेक वापर चालला आहे आणि या अतिरेकामुळे आहेत ना बऱ्याचदा आपलं नुकसान व्हायला लागले, आपल्याला ते लक्षात येईल. पूर्वीची एक छोटी म्हण होती, खूप भारी म्हण आहे ती, काय माहिती का, जुनं ते सोनं. खूप चांगली म्हण आहे. पूर्वी आपली कन्सेप्ट होती की एक गोष्ट आहे ती जुनी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने वापरायची आहे, जुनी आहे म्हणून. म्हणजे आपण तीच परंपरेनं पिढी परंपरेनं वापरत होतो. एकच गोष्ट कंटिन्यू रियूज करायचं. ती गोष्ट आपण आता काय म्हणतोय, यूज अँड थ्रो. दॅट मीन यू आर वेस्टिंग द कॉस्ट ऑफ land, you are wasting the cost of production, you are wasting the cost of transportation, you are wasting the cost of labor, you are wasting the cost of manufacturer, you are wasting the cost of marketing, you are wasting the cost of all these things. काय करताय तुम्ही, बाजारातून मॉलमधून वस्तू घेताय आणि ती बरोबर 4 महिन्यानंतर कचरा कोंडीत असते. बघा तुम्ही तुमच्या घरातल्या किती वस्तू 6 महिन्यापूर्वीच्या आहेत, अनावश्यक आहेत. 6 महिन्यापूर्वीच्या तुमच्या घरात फक्त 20% वस्तू असतात. खरे 6 महिन्यापूर्वीच्या. आणि मला आठवतंय माझी आजी किंवा माझी काकी बिकी ज्या होत्या आहेत अजून, तर त्या आमचा हा परंपरेनं आलेला तांबे आहे 100 वर्षापूर्वीचा. अरे 100 वर्षापूर्वीच्या तांब्यातनं मी पाणी पिताना मला तर असं वाटायचं अरे मी देवाकडून पाणी पितोय. म्हणजे त्याला एक वलय असायचं, त्याला एक परंपरा संस्कृती किनार असायची आणि भावनिकतेची किनार असायची. खरं खूप भारी वाटायचं की 100 वर्षापूर्वीच्या तांब्यातनं मी पाणी पितोय आज. मग मला काय आज प्लॅस्टिकच्या बॉटलमधनं पाणी पिता येतं, मला अवघड नाही. बरोबर. आणि ती मला मिनरलचं पाणी पिता येतं, म्हणजे प्युअर मिनरलसुद्धा पाणी पिता येतं. तेवढं मी कमवतोय, गरज नाही आहे तिची. माझी गरज काय, माझी ताण भागणी. मग ती पाणी मी आय एम नॉट पिनपॉइंटिंग समवन, पण मी एक पर्टिक्युलर स्पेसिसचा मासाच खातोय मागवून नाश्त्याला, कारण मला तो आवडतो. तर अशी गोष्ट सांगण्यापेक्षा मला जे मिळतं स्टेटस सिम्बॉल करण्याची गरज नाही ना. मला बाबा एक छोटीशी गोष्ट आहे जी मी खातो, मला अन्न लागतं पोटाला. तुम्ही मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही नोटा खाऊ शकत नाही सर, तुम्हाला अन्नच लागतं काय. खरंय, अगदी खरंय. खूप चांगलं उत्तर दिलं सरांनी. अगदी म्हणजे पूर्वीच्या काळात कमी केल्या ना हे सगळं करावं नाही लागणार आपल्याला. पूर्वीचे लोक बघ ना पत्रावळ वापरायचे, जे पानापासून बनलेलं असायचं, जे जेवण झाल्यानंतर ते परत आपण टाकून द्यायचो, ते परत निसर्गात घटक बनायचं, डिग्रेड व्हायचं आणि ते मॅन्युअर म्हणून काम करायचं. म्हणजे त्या लोकांचे जे विचार आहेत ना, आपण फक्त असं म्हणतो की आम्ही फार सुधारलो, आम्ही टेक्निकली फार पुढे गेलो. पण मग अशी सरांनी जी उदाहरणं दिली, की स्टोन बसवणं, मोठाले दगड तर्फेच्या साह्यानं वरती माउंट करणं, ते पिरॅमिड बघा, इजिप्तमध्ये पिरॅमिड बघा, त्या काळी कुठली होती टेक्नॉलॉजी. उलट मी म्हणतो की आत्ता आपण लांब कशाला, आपलं ते कोणतं मंदिर ते आपलं कृष्णाच्या काठावरती ते कुठलं मंदिर आपलं ह्याचं वाईमधलं नाही कृष्ण आपल्या इकडचं कृष्ण कर्नाटक आणि ह्याच्यावरचं ज्याला पूर्ण एक मोठं ते ओपन आहे बघा, ते काय नाव. अच्छा, खिद्रापूरचं मंदिर. हां, खिद्रापूरचं मंदिर हे कित्येक वर्षापूर्वी, इव्हन महालक्ष्मी मंदिर, अंबाबाईचं मंदिर पण किती बघा कितीतरी वर्षापूर्वी बांधलेलं आहे. तशी सिमेट्री, तसं डिझाईन, तसा एकरूपपणा आणि त्याची जी क्वालिटी आहे ती अजून पण झाली नाही. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आपण जे आजकाल सिमेंटची जंगलं मानतोय, त्याला 70 वर्ष बँक पण त्याला मानत नाही की तुमची बिल्डिंग 70 वर्ष टिकेल. म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम आपण करतोय. आणि वर आपण असं म्हणतोय की फार आम्ही चांगली प्रगती केली सिव्हिलायझेशनमध्ये, आर्किटेक्टमध्ये. त्यामुळं सिम्पल गोष्टी आहेत. तुम्ही जेवढं निसर्ग सानिध्यात राहाल, तुम्ही जेवढं सिम्पल राहाल, साधं राहाल, जेवढं तुम्ही जुन्या गोष्टी तुम्ही फॉलो कराल, तुम्ही तो जो गारवा आहे म्हणजे अगदी गावाकडच्या धाब्याच्या घरामध्ये जो गारवा आहे, तो गारवा तुम्हाला एसीच्या हवेत नाही मिळत. पाऊस येणार, पाऊस आलाय. तर खूप चांगलं वाटलं. प्रश्नोत्तराचा तास होता, अगदी मला छान वाटलं, खूप शिकू शकलो. उमाकांत सर हा अव्याहत वाहणारा धबधबा आहे. तुम्ही त्याचे 4 थेंब जरी तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतले तर तुम्हाला खूप शिकायला मिळेल. आणि मी खरोखर म्हणजे त्यांचा आभारी आहे. ते प्रत्येक वेळी आम्हाला उद्युक्त करतात नवीन नवीन ठिकाणी धुंडाळण्याचा, नवीन नवीन ठिकाणी जाण्याचा आणि अशी त्या अनुषंगाने असणारी माहिती देण्याचा. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार गाढा आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांबद्दल त्यांचं वाचन अगदी
ते वाचन वेळ असल्यामुळे त्यांचं अवांतर वाचन फार आहे. ते खूप सुंदर लिहितात, खूप सुंदर फोटोग्राफी आहे त्यांच्या. बऱ्याचशा फोटोंना त्यांना अगदी नॅशनल लेवलला त्यांना प्राइजेस मिळालेले आहेत. मागच 1-2 वर्षापूर्वी त्यांना गडकरी आपले परिवहन मंत्री, केंद्रीय मंत्री त्यांच्याकडून, रस्ते विकास महामंत्री त्यांच्याकडून आपल्याला त्यांना एक अवॉर्ड मिळालेले. त्यामुळं एक माणूस जॉब करत करत आपलं संसार बघत बघत काय काय करू शकतो म्हणजे खरोखर अवली आहे. मी त्यांना नेहमी म्हणतो की तुम्ही लाखामध्ये नाही कोट्यावधीमध्ये एक आहात. अगदी खरं सांगतो मी. आणि त्यांचं नॉलेज, त्यांचं डिटर्मिनेशन, सगळ्यात महत्त्वाचं काय की मनात एखादा विचार येणं आणि तो प्रत्यक्ष उतरवणं. बरेचसे लोक रिझोल्युशन करतात, मी नवीन वर्षाला, माझ्या वाढदिवसाला मी हे करेन, मी ते करेन आणि मी ह्या गोष्टींचं पालन करेन. पण त्या गोष्टी जगणं हे कशा जगावेत हे उमाकांत सरांकडून शिकावं. अगदी म्हणजे सहृदयी माणूस आहे, प्रत्येकाची काळजी करतो, प्रत्येकाला म्हणजे गरजेला उपयोगी पडतो, नवनवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा प्रत्येक ही जस्ट कॉल हवे म्हणजे तुम्ही एक फोन करण्याचा अवकाश ते तुम्हाला लागेल ती मदत करतात. मला बऱ्याचदा बँकिंग क्षेत्रातल्या माझ्या ज्या अडचणी असतात त्या पण निराकरण करण्याचा मी त्यांच्याकडून प्रयत्न करतो. ते अगदी अगदी उत्कृष्टरित्या ते पूर्ण माहिती देतात. म्हणजे माणसानं परिपूर्ण कसं असावं आणि परिपूर्ण असं म्हणता येणार नाही सर, नोबडी इज परफेक्ट. पण एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडं जे आहे, जे चांगलं आहे ते तुम्ही ट्रान्सफर करायला शिकलं पाहिजे. कारण तुमच्याकडं ते आहे, लक्षात आलं का? तुमच्याकडं ते आहे जे चांगलं दिलं पाहिजे समोरच्या पिढीला. तुम्हाला जर असं वाटलं ना की ते तुमच्याकडे ठेवून तुम्ही करणार काय? तुमचं लाईफ किती आहे, क्षणभंगूर आहे, कधीही माणूस निघून जाऊ शकतो. तर त्याचं लाईफ क्षणभंगूर आहे, पण त्याचे विचार आयुष्यभर पुरतात. जसं आपण स्वामी विवेकानंदांचे विचार अजून फॉलो करतो ना, किंवा बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, किती जणांचे आपण विचार फॉलो करतो. विचार करा, महात्मा गांधी आहेत, किती लोक आहेत असे. अगदी म्हणजे पुरातन ह्याच्यापासून पकडलं तर आपण वेदांना फॉलो करतो, अजून उपनिषद फॉलो करतो आपण, गरुड पुराण, पद्मपुराण अशी पुराणं फॉलो करतो आपण. यांचे विचार जे आहेत हे विचार पूर्वीपासून चांगल्या पद्धतीनं मांडले गेलेत आणि ते आपण आजही फॉलो करतोय. आपण त्याच मार्गावर आज देखील चालतोय कारण ते चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे, चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे. आणि ते तुमच्यापाशी जर आहे किंवा तुम्हाला ते मिळालं किंवा तुम्ही वाचन करून ते कमवलं तर ते डेफिनेटली ट्रान्सफर करायला काय फरक पडतो. खरंय, अगदी तुमच्यापाशी चांगला सल्ला सरांनी दिलाय. मला असं वाटतं की आपल्या ज्या भगवद्गीता आहेत त्यातल्या श्लोकांचं जरी विवेचन केलं आणि हे सिलेबसमध्ये कुठेतरी अंतर्भूत केलं तर ह्या नवीन जी छोटी मुलं आहेत त्यांना पण कळेल की आपला प्राचीन इतिहास, आपले विचार, आपले जे विचारवंत, आपले जे राजे होऊन गेले किंवा पूर्वीची जी प्रजा होती त्यांनी जे काय केलेले हे अगदी म्हणजे मला आश्चर्य वाटतं सर. मी ज्यावेळी इस्कॉन मंदिरामध्ये मी गेलो होतो तर त्यावेळी इस्कॉन मंदिरामध्ये बाहेरच्या देशातील लोक येऊन तिथं साधना करत होते. मग ते श्री श्री सद्गुरू आपले रविशंकर महाराज जे असतील त्यांच्या पण आश्रमामध्ये बरेचसे लोक बाहेर येतात. मला एक गोष्ट लक्षात येईल सर की आपण काय होतं माहिती आहे की युजली आपण आपली संस्कृती ज्यावेळेस आपल्याला चांगली कळायला लागते ना त्याच्यानंतर आपल्याला बदल होतात आणि निश्चित होतात. मला लहानपणीपासून एक पप्पा माझे आहेत ना एक वाक्य शिकवायचे आणि मला ते वाक्य पाठ झालं. मला त्या वाक्याचा अर्थ पप्पा गेल्यानंतर कळाला. पप्पा म्हणायचे कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु. पप्पा म्हणायचे भगवद्गीतेचा 2रा अध्यायात 47वा श्लोक आहे तो. तर म्हणायचं यार भगवद्गीता आता हे कोण वाचायचं, एवढा मोठा ग्रंथ, त्याच्यात तो संस्कृतमध्ये काय करायचं त्यात. ठीक आहे, मग एकदा वाचल्यावर कळालं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. अच्छा असं आहे ते, ठीक आहे. म्हणजे अर्थ तर कळाला, सारखं पप्पा म्हणतात अर्थ तर कळायला पाहिजे. अर्थ कळाला, अर्थाचा मतितार्थ मिळाले. मला वयाची 25 वर्षी गेली. 25व्या वर्षी मला त्याचा मतितार्थ कळाला. अरे किती मोठा गहन अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात जे जे तुम्हाला वाटतं तुमचं कर्तव्य आहे, तुमच्याकडून चांगलं होते ते करत राहायचं. त्याच्यानंतर पुढं काही निष्पन्न होणारं तुम्ही बघायचं नाही. जे चांगलं आहे, जे बेस्ट आहे ते तुम्ही डिझर्व करता तेच तुम्हाला मिळतं. क्या बात आहे, दॅट इज फॅक्ट. आणि मला जर तुम्ही म्हणला की उमाकांत सर तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लाईफचं गमक काय, तर माझ्या लाईफचं गमक ह्या एकाच वाक्यात आहे, कर्मण्येवाधिकारस्य. भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला 47वा श्लोक आहे. खूप सुंदर आहे आणि खरंच प्रत्येकाने एकदा भगवद्गीता वाचली पाहिजे असं माझं मत आहे. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची म्हणजे मुद्दा सांगतो, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की अरे हां ह्याच्या विचारात असा बदल झाला आहे तर का झाला. तर माझ्या लाईफमध्ये 2 पिक्चर आहेत
ज्यांनी माझं लाईफ बऱ्यापैकी बदललं. त्यातला पहिला पिक्चर आहे तो 3 इडियट्स, ठीक आहे. आणि दुसरा पिक्चर आहे तो बाहुबली पार्ट 2. कारण बाहुबली पार्ट 2 पाहिलं ना, 3 इडियट्स तर तुम्हाला माहीत असेल की बऱ्यापैकी लोकांना कळतं की अरे आपल्याला करायचं काय आहे. बऱ्याच लोकांना कळतच नाही की करायचं काय. म्हणजे सेल्फी करून हात वर केला की सगळेजण अशी वर बघतात, अरे बघताय का तिथं बघा पहिलं, ठीक आहे. तर तसा प्रकार आहे. तो कामयाब बनवू, काबिल बनवू. हां, काबिल बनवू. आणि दुसरी गोष्ट, बाहुबली पार्ट 2 का सांगितला, मला बाहुबली पार्ट 2 पाहिल्यानंतर एक गोष्ट कळाली, यू आर द बॉर्न वॉरियर. तुम्ही जन्मजात योद्धा आहे आणि तुम्हाला युद्ध करायचं आहे प्रत्येक ठिकाणी, तुमच्या संसारात, तुमच्या घरात, तुमच्या समाजात, तुमच्या देशासाठी, तुमच्या विचारांसाठी, तुमच्या आजूबाजूच्या निसर्गासाठी. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला युद्ध करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सत्याची बाजू घ्यायची आहे आणि तिथं तुम्हाला तलवार उभी करायची आहे असत्याच्या बाजूनं. तर तिथं तुम्ही मागं नाही हटायचं. मग तिथं समोरची तुमची माणसं असली तरी त्यांच्या विरुद्ध तलवार उभी करण्याची तुमची ताकद पाहिजे. क्या बात आहे. आणि ती खूप आवडला पिक्चर मला तो. आणि त्याच्यातून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. ज्या वेळेस मला असं वाटतं ना, यार मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत पण माझ्या घरातले मला सपोर्ट करणार. युजली मला घरातले सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत, पण कधी कधी होतं ना असं की अरे हे करू नको, हे चुकीचं आहे आणि हे काय गरज आहे का हे करायची. त्यावेळेस असं वाटतं यार घरातलीच सपोर्ट नाहीत केली तर मग कसं करायचं. पण त्यावेळेस मला तो पिक्चर आठवतो आणि मी ठरवतो की आपल्याला जे चांगलं आहे ते करायचं आहे आणि त्याच्यासाठी कोणाचा सपोर्ट मिळाला तर वेल अँड गुड, नाही मिळाला तरी करायचं आहे. क्या बात आहे. सो खूप चांगला मेसेज. यू शुड स्टँड फॉर युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या विचाराचं संवर्धन करण्यासाठी तुम्ही अगदी वेळ पडली तर तुम्ही स्वतःचे कुटुंब म्हणा किंवा स्वतःचे माणसं म्हणा यांच्या विरुद्ध उभं राहून, म्हणजे त्यांचं भांडणं करणं असा अर्थ नाही आहे, पण वैचारिक युद्ध हे लढलं गेलं पाहिजे. वैचारिक मतभेद हे असले पाहिजेत. दुर्दैवानं आजकाल वैचारिक मतभेद न राहता मनभेद होतात, मतभेदांचे मनभेद होतात. ही फार वाईट गोष्ट आहे. आणि खरोखर या अनुषंगानं तुम्ही मनानं सगळेजण आपल्या एकमेकांशी जुळले पाहिजे, वादच नाही आहे. परंतु जर एखादी गोष्ट योग्य असेल तर त्याला योग्य म्हणायला शिका. एखादी गोष्ट जर अयोग्य असेल तर मग ती अगदी तुमच्या घरातल्यांच्या विरोधात जरी तुम्हाला उभं राहायला लागलं तर तुम्हाला तिथं म्हणता आलं पाहिजे की ही गोष्ट अयोग्य आहे आणि ही मला पटली नाही आहे. मी हे म्हणत नाही की तुम्ही त्या गोष्टीसाठी तलवार काढा आणि रस्त्यावर या, पण ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्या विरोध उभं राहायला तर आलं पाहिजे. एक पिक्चर आहे, त्या पिक्चरमधलं एक छोटंसं वाक्य मला खूप आवडलं म्हणून मी तुम्हाला इथे सांगतो. इंग्लिश पिक्चर आहे तो. त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलं आहे, जो हिरो असतो तो असं म्हणतो, निकोलस केजचं वाक्य आहे ते, प्रत्येकजण हटके विचार करत असतं, त्या विचारांचा वापर कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं असतं. जर एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर जर चुकीची घडत असेल तर त्या गोष्टीला चुकीचं म्हणायला शिका आणि त्याच्या विरोधात उभं राहायला शिका. कदाचित तुमच्या एका निर्णयामुळं इतिहास बदलू शकतो आणि ते बदलता आलं पाहिजे. माझं नाही, निकोलस केज. नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर दिलीत, अगदी उदाहरणं देऊन किंवा तुम्ही प्रसंग सांगून, खरोखर खूप महत्त्वाचं आहे. आपण दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत, पण आपला एक कॉमन आपला एक दुवा आहे म्हणजे निसर्ग, जो आपल्याला एकत्र आणतो. आणि खरोखर खूप छान वाटतं उमाकांत सर, तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिलीत. आणखीन बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत, पण बॅटरी आपली डाऊन होईल, पुढे आपल्याला बरंच शूटिंग करायचं आहे, त्यामुळे मी आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला उत्तर दिलीत. आणि हा व्हिडिओ नक्कीच माझ्या मुलांच्या वयाची जी छोटी मुलं आहेत ज्यांना प्रश्न पडतील या किंवा ज्यांना मराठी समजतं त्यांना नक्कीच त्यांना फायदेशीर होईल. आणि असेच तुम्ही मेसेज समाजोपयोगी कामं तुम्ही करत चला आणि अशा तुमच्या नंतरही वारसदार तयार होतील याची काळजी घ्या. हे असं माझं नम्र आवाहन. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. बराच वेळ झाला, आपल्याला निघावं लागणार आहे.